हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि कशा आहात? मस्त असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आजच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या डिटेल्स आहेत. मी गाडी चालवली आहे, 1 वर्षानंतर डायरेक्ट हातात क्रेटा घेतली आहे. दुसरी गोष्ट मी नेल आर्ट केलं आहे. तिसरी गोष्ट माझं आरीवर्कचं ब्लाऊजचं डिझाईन मी तुम्हाला दाखवलं आहे की कसं झालं आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि हा विचार करत बसले की आजचा दिवस कसा जाईल, काय प्लॅनिंग आहे माझं. अगदी काही प्लॅनिंग न करता झालेलं आहे सगळा आजचा दिवस घडलेला आहे. तर चला बघूया शेवटपर्यंत. आणि अचानकच आज इडलीचा बेत पण ठरला होता त्यामध्ये. तर म्हटलं चला आज इडली बनवूयात. आणि अगदी इडली रात्रीच पीठ आणून ठेवलं होतं. हे रोज तर छान झालाच होता. आणि मस्त बघी आता इडली म्हटल्यावरती किचनमध्ये खूप सारा पसारा. तर काय सांगू, म्हटलं आता हे सगळं करावंच लागेल. सगळं काही झालं, मस्त असं इडलीचा कुकर होतं आहे. चटणी बनवली छान, सांबार बनवलं अगदी भारी. आणि आजचा बेत बघून आहो पण खुश झाले आणि त्यांना सर्व केलं. सगळेजणांनी मस्त आम्ही नाश्ता करून घेतला. आणि काय सांगू, छान असा नाश्ता केल्यानंतर इडलीचा बेत केल्यानंतर अगदी पोट टम्म झाला. आणि मग पुढे काम करायची इच्छाच माझी गेली. आणि इच्छा का जाण्यापेक्षा अगदी हा सगळा पसारा बघून बापरे कधी आवरते असं झालं. मग आवडना बोलले बापरे हे असं किचनचं सगळं आवरून ना मला फार कंटाळा आलं. लगेच आवनचं टोमणा काय, आज जसं काही तू 10 माणसांचं करते, जसं काही तू 4 माणसांचं करते, 2च माणसांनी खाल्ले असं काहीतरी. बापरे असे बोलणं ऐकले की काय पटकन अशी कामाला लागले. म्हटलं तुम्ही काय बोलायला थांबणार नाहीत. पटकन कामाला लागले म्हटल्यानंतर तर म्हटलं नाही, आता रोबोट कसं फास्ट कामं करतो तसेच तुम्हाला इथे मी दिसत असेल. पण नाही, या गोष्टीसाठी मला जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी गेले किचन क्लीन करण्यासाठी. तुम्हाला इथं रोबोटसारखं काम करताना दिसत असले मात्र, पण असं जर असलं ना आयुष्यामध्ये बापरे असं पटापट 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 तर लाईफ किती सोपी झाली असती ना. पण नाही ना, अशा गोष्टी घडत नाही. स्वतःच्याच मनाशी विचार केला नाही, हे किचन क्लीन केल्याशिवाय मी दुसरं काही काम करणारच नाही. कारण किचन क्लीन झाल्याशिवाय माझा पूर्ण दिवसाचा कंटाळा पण जाणार नाही ना. अगदी तसंच ठेवून दिलं तर अख्खा दिवस आणि सगळी कामं रेंगाळत जातात. म्हणून मी पहिलं ठरवलं नाही, ह्याला क्लीन करूनच घ्यायचं. सो डोक्यात काहीच विचार नव्हते, काही प्लॅनिंग नव्हती. पण मला वटपौर्णिमेचं शूट करायचं एवढं मात्र नक्की होतं. अचानकच मी माझ्या व्हिडिओग्राफरला फोन केला आणि म्हटलं की उद्याचा दिवस. तो म्हटला की मला आहे रिकामा. तर तो म्हटला आपण उद्याच करूयात म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, उद्या तर उद्या. तरी मी त्याच्याकडून 2-3 दिवस मागून घेतले. पण त्याला ऑर्डरवर, आता लोकांचं कसं असतं प्रत्येकाच्या ऑर्डर डेट ठरलेलं असतात. तर त्याला ऑर्डर होती आणि त्याला माझं शूट हे उद्याच करायचं होतं. तर म्हटलं आता बापरे, आणि सगळं इमर्जन्सी सांगितलं, माझी काहीच तयारी नाही. ह्या विचारात सगळं किचन टकाटक करून टाकलं. आता काय करू काय करू, बराच विचार केल्यानंतर भरपूर ठिकाणी फोन फिरले. आणि त्यानंतर जे घडलं ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट सांगणार आहे, काय घडलं काय नाही. अगदी किचन छान झालं आहे माझं आणि मस्त असं किचन झालं. काहीच माझ्या डोक्यात आयडिया नाही, काय नाही. भरपूर कामं केली, कपडे वॉश केले, फरशी म्हणजे घरातली जी काही कामं होती ना ती सगळी करून घेतली. आणि ते झाल्यानंतर मला आता एका ठिकाणी जायचं आहे, ते मी तुम्हाला सांगते कुठे काय ते. आणि घरातलं काम स्वच्छ झालं ना किंवा बाहेरची कामं करायला पण काय वाटत नाही. कारण कसं आहे, घरातली कामं ठेवून जर बाहेर गेलं म्हटलं तर मग मन कुठेच रमत नाही. नाही बाहेरची कामं होत नाही घरची. तर असं सगळं काय आवरलं. आता भेटूयात परत. मी तर काहीच सगळं काय आवरलं आहे. गाडी नाही आहे, तुम्हाला मागेच म्हणले गाडी नसल्यावरती वॉकिंग करायचे ठरवले. आणि आता वॉकिंग करत चालली आहे ऑन द वे टू भांगरवाडी चौक. कारण गाडी नसलेलं महत्त्व. आता गाडी नाही आहे, गाडी हे सकाळीच घेऊन गेले. वाट बघू बघू थकले. आता मी मस्त चालली आहे चालत. एक काम आहे माझं तिकडे. आणि कसलं काम आहे काय त्यानंतर मिनी ब्लॉगमध्ये, शॉर्ट रीलमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेलच मी की काय काय नाही ते. आत्ता ते मी बोलणार आणि ते दाखवणार नाही, त्यापेक्षा गोष्ट वेगळी आहे. त्यापेक्षा दाखवते मी तुम्हाला प्रत्यक्षात जे काय असेल ते. थोडं चाललं तरी दंबायला होतं. तर हे काम होतं गाईज माझं, जे की ती मला अर्धवट येऊन देऊन गेली, की जी मी ब्लाऊज वर्कला दिला होता तिच्याकडे. सो मी आता घेऊन आली आहे. आणि खूप इमर्जन्सी ब्लाऊज तिने पण वर्क केला आहे आणि मी पण घेऊन चालली आहे. आणि मला माहीत नाही तो एका दिवसात शिवून भेटेल की नाही. या सगळ्या गोष्टींची स्टोरी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की कसं काय 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 ते. म्हणजे जेव्हा खरंच रिअल फॅक्टमध्ये हा ब्लॉग केला ना मी त्या साडीचा. आणि साडीचं म्हणाल तर साडी घेतली मी कधी आणि घालणार मी कधी, ही तर खूप गोष्ट वेगळी. तर चलो, आत्ता मी जस्ट घेऊन आली आहे आणि आता चालली आहे 4 वाजता परत ब्लाऊजवालीकडे जायचं आहे स्टिचिंगला द्यायला. आणि ती देईल तेव्हा म्हणायचं की खरंच, म्हणजे ब्लाऊजवाल्या ताई देतील तेव्हा म्हणायचं खरंच सार्थक झालं माझ्या कष्टाचं फळ. तिचे मी खूप गडबडीत आणि घाईत करते. बघू झालं तर झालं. फायनली कळेलच तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये काय करणार आहे काय नाही ते. आणि तुम्हाला सांगू, अचानक आणि इमर्जन्सी ठरलेले प्लॅन
कधी पण छान असे सक्सेस होतात. आणि मी मागे पण तुम्हाला म्हटलं प्लॅन कधीच करायचे नाही, पण अचानक ठरलेल्या गोष्टी कधी सक्सेस होतात. तर असंच वर्क दाखवते तुम्हाला मी घरी गेल्यावर. आत्ता म्हणजे ब्लाऊजचं वर्क करायला दिलं होतं, तेच वर्क करून मी घेऊन आली आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते मी आत्ता, की ज्यांनी दिले मला खूप इमर्जन्सी. सो कंटिन्यू करा गाईज. मी आता चालत आले, खूप सारी गरमी आणि आता मला आमचे गंपू शेट देणार आहेत क्रिएटर चालवायला. फुल कॉन्फिडन्सने मी चालली आहे आता गाडी शिकायला नाही म्हणजे मी शिकली आहे, पण मी आता ट्राय करते पहिल्यांदा घरची गाडी, बघू देत येते का. आणि मला असं फुल कॉन्फिडन्स की हळू घे आत्ताच की मी चालू शकते आणि मी दाखवते मी चालवेल की नाही कमी. तर काहीच ड्रायव्हिंग स्कूलमधलं शिकणं आणि डायरेक्ट घरची गाडी घेणं खूप म्हणजे पॉसिबल नसतं. आणि घरच्यांनी मला जवळजवळ 1 वर्षानंतर गाडी हातात दिली आणि ती पण क्रिएटा. ह्या आधी मी यांच्याकडे खूप रिक्वेस्ट केली होती की मला द्या, मला कॉन्फिडन्स आहे, मी चालवते वगैरे, पण यांनी काही मला दिली नाही. आणि ते म्हटले मी जेव्हा सोबत असेल, पण यांचं 1 वर्ष झालं सोबत कधी आले नाही, म्हणजे असले तरी दिली नाही. तर खूप अशी मी नाराज होते आणि मला चालवायची खूप क्रेज होती आणि मी कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये की मी चालू शकते. फायनली आज ह्याला खूपच रिक्वेस्ट केली माझ्या दिरांना की मला गाडी चालवायची आणि म्हटलं येणार आहे की नाही तर बोलणार नाही, असं काहीतरी करून मी त्याला घेतलं. आणि फायनली त्यांनी मला गाडी दिली हातामध्ये. आणि सांगू का, जी शिकलेली गाडी आणि या गाडीमध्ये खूप सारा फरक आणि खूप सारं म्हणजे खूप फरक. तर मला ही गाडी चालवायला अगदी भारी वाटलं. तसंच मी डील केली आहे माझ्या दिरासोबत की दर 2 दिवसांनी आलं असतं मला 1-2 राऊंड देत जा, माझी प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मीच तुम्हाला सगळ्यांना फिरवल. तर आमची काहीतरी डील झाली यामध्ये आणि खरंच मला फुल कॉन्फिडन्स आला या पहिल्या 1 वर्षानंतर हातात घेतल्यानंतर गाडी. आणि अगदी भारी वाटलं आणि असं वाटलं की मी चालू शकते. आणि ही गाडी ॲक्च्युली घेर नाही आहे, त्या गाड्यांमध्ये ग्लेअर क्लच वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. ही अगदी नॉर्मली गाडी मी चालू शकते आणि खूप हॅप्पी झाले की मला 1 वर्षानंतर डायरेक्ट हातात गाडी दिल्यानंतर मी फुल कॉन्फिडेंटली चालू शकते. मी गाडी चालवली. हर्ष कशी चालवली? आम्ही गाडी चालवून डायरेक्ट आम्ही दक्षूला घ्यायला स्कूलमध्ये आलो, कारण त्याची बँड खूप उशीर आली. गप खोटं बोलले काय नानू कायला चाललं साधं मग गाडी आत्ता इथं प्रिन्सिपल ऑर्डर म्हणून मी त्याच्याकडे दिली गाडी. तर काहीच आता मस्त आज हेवी ड्रायव्हर कडून आम्ही गाडी शिकलो. हेवी ड्रायव्हर असे थांब ना जरा, बघायची मस्ती. बघा आता झोपत नाही. तर गाईज दक्षला घेऊन आलो आणि डायरेक्ट मठामध्ये आलो गुरुवार असल्यामुळे. आणि गुरुवार आहे त्यामुळे म्हटलं चला मठात दर्शन घेऊन येऊया. मी, माझा छोटा दीर आणि पिल्ले आहेत माझ्यासोबत. मस्त असं दर्शन घेतो. मध्ये हळू हर्ष कॉफी घ्यायला कॉफी पाहिजे. आज लय गोरा दिसतो का त्या माझ्या मोबाईलमध्ये. 500 रुपये गाडी चालवली नाही गाईज, आम्हाला आणून दिली आहे आज कॉफीची पार्टी. आता हर्षू काय सांगते बघ, कसली पार्टी कसली. पण ही नुसती ब्लॉगिंग करते. आता सगळं काही झालं आणि मी ब्लाऊज स्टिच करायला टाकायला आले. ही काय डिझाईन केली आहे छान असं आरीवर्क, नाजूक मी जसं सांगितलं त्याप्रमाणेच आणि अगदी नाजूक असं आरीवर्क केलेलं आहे. बघताच आणि मला फोटोत इतकं छान नाही वाटलं, पण समोर जेव्हा मी बघते ना अगदी भारी वाटते. नाजूक सिम्पल असं आरीवर्क मला खूप भारी वाटलं. आणि तिने मला इमर्जन्सीला आता बघू ब्लाऊज जर भेटला तर नक्की शूटसाठी मी हे घालेल, नाही तर बघू आता, मला काही सांगता येणार नाही. कारण की एका अर्ध्या तासात मी 4:30-4:45 त्यांना ब्लाऊज दिला आहे. आता त्या कितीपर्यंत शिवतात किंवा काय ते माहीत नाही. त्यानंतर संध्याकाळी मस्त असं नेल आर्ट केलं, जे की नेल बाय तनू तिने केलं आहे आणि मस्त असं नेल आर्ट केलं. अगदी मला वाटलंच नव्हतं इतकं छान करेल ती. बघू शकता तुम्ही माझे नेल्स खूप भारी वाटले. मी पहिल्यांदाच केलं आणि अगदी भारी वाटतं आहे नेल्स आर्ट माझ्या हाताला आणि काहीतरी वेगळाच लुक आला आहे. तर तुम्हाला कोणाला हे करायचं असेल तर स्टाईल बाय निधी ब्लाऊज वर्क करते आणि नेल बाय तनू तर ही आहे जिने तिने माझं रात्री नेल आर्ट केलं. आणि माझं नेल्स कंप्लीट झाले. तुम्हाला दिसेल मला माहीत नाही, पण मी फोटो टाकेल. अगदी छान पद्धतीने छान असे नेल्स केलेत तनूने. थँक्यू. आणि इन्स्टा पेज पण आहे तिचं, सो मी ते टॅग करेन. आणि खरंच मला वाटलं नव्हतं इतकं छान होईल. आणि अगदी इमर्जन्सी मी तिला बोलले आणि हे बघा मलाच फार आवडलं. आता ते किती दिवस टिकेल तर नक्की मेसेज करा. मी जाऊ यूट्यूबला पण आणि ह्याला इन्स्टाला पण पेज हे करेल टॅग. सो कोणाला पण नेल्स करायचे असेल तर नक्कीच सांगा. असे काय द्यावा. तर गाईस तुम्हाला सांगू का, आत्ता मी तुम्हाला दाखवलं की हे नेल्स ज्यांनी केलेत
जे की नेल्स बाय तनू तिचं अकाउंट आहे इंस्टाग्रामला. सो तिला सर्च करा आणि खूप सारे छान छान ऑर्डर द्या, कारण की खरंच तिने अगदी भारी केलं आहे. हे बघा माझ्या बोटांवरती दिसत असेल की नाही मला माहीत नाही लाईटमुळे, पण उद्या मी नक्कीच तुम्हाला व्यवस्थित दाखवेल हे किंवा फोटो टाकेल इथे. अगदी छान म्हणजे अगदी छान केलं आहे. मला वाटलं पण नव्हतं इतकं भारी करेल आणि इतकं भारी करते ती. सो खरंच खूप छान केलं. हे बघा नखं माझी, मला वाटत नाही हा माझा हात आहे, तर तिला नक्कीच ऑर्डर द्या. आणि इंस्टाग्रामला तिचा नेल्स बाय तनू आहे आणि लोणावळ्यामध्येच राहते. सो तिला नक्कीच ऑर्डर द्या गोष्टीसाठी. खूप छान करते, खूप म्हणजे खूप भारी केले. चलो बाय, इथेच ब्लॉग एंड करते, कारण रात्रीच्या आता 12:30 वाजलेत. माझ्या सगळ्या गोष्टी इमर्जन्सी ठरल्यात, त्या मी तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर आत्तापुरतं बाय.